आरएसएसच्या कार्यक्रमांवरून कर्नाटकमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। काँग्रेस सरकारमधील मंत्री आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या शाखा, परेड आणि कार्यक्रमांना परवानगी नाकारावी अशा स्वरूपाची मागणी केली आहे। यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। तर यावरून महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकीय वातावरण तापलंय। काय आहे नेमकं हे प्रकरण, बघूयात हा रिपोर्ट। कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले प्रियांक खरगे यांनी आरएसएसच्या कार्यक्रमांवर थेट आक्षेप घेतलाय। सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी संघाच्या शाखा आणि परेडना परवानगी नाकारावी अशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र पाठवून केली। कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेत असताना त्याच सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना सरकारी जागांवर परवानगी देऊ नये अशी स्पष्ट भूमिका घेतली आणि यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शासकीय शाळांमध्ये आरएसएस कार्यक्रमांना बंदी घालावी। शासकीय शाळांमधील शाखा, बैठकांवरती पूर्ण बंदीची मागणी करण्यात आली। सार्वजनिक ठिकाणी आरएसएस कार्यक्रमांना परवाना नाकारावा। काठ्यांसह परेडमुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होतात। मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्तानं केंद्र सरकारनं विशेष नाणी आणि पोस्टल स्टॅम्प जारी केले आहेत। आरएसएसच्या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी झाले होते। संघाच्या मंचावरून मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती आणि यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकमध्ये सरकारी ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी केली। तर यावरून कर्नाटकचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी टीका केली आहे। By attacking RSS, when RSS is celebrating 100 years, by attacking RSS, Priyanka Kharge wants to, get a media hype. It's the only agenda. RSS and RSS work has been appreciated not only in the country, across the globe. In fact, RSS is the biggest organization which is doing social work, and it's been appreciated globally, not only in India. दरम्यान या सर्व प्रकरणावरून महाराष्ट्रात देखील काँग्रेसवर आरोप केले जात आहेत। ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावं लागलं। त्यामुळे संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे, एक देशभक्त अशा प्रकारचं संघटन आहे। राष्ट्रीय विचाराने प्रेरित, मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या मानव निर्मितीचं कार्य संघ करतं। मला असं वाटतं की हे प्रसिद्धीकरता जे काही अशा प्रकारचे पत्र वगैरे देतात याच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही। त्यांना आरएसएस समजला नाही आणि म्हणूनच ते अशी मागणी करतात आहे। जर एखाद्या वेळी संघ समजला असता तर अशी मागणी केली नसती। ज्या वेळेला संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता त्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूतीनं आणि दुप्पट तिप्पट ताकदीने उभा राहिला। तुम्ही अशा पद्धतीनं प्रियांक खरगे असतील किंवा अजून कोणी असतील संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला तर तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशसेवेसाठी, देशभक्तीसाठी आणि राष्ट्रनिष्ठा लोकांमध्ये यावी यासाठी प्रयत्न करत असतो। संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न याआधी अनेक वेळा झाला, परंतु सगळेजण त्या माध्यमातून तोंडावर पडले। कर्नाटक सरकारच्या निर्णयावरून मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसला डिवचलं, तर अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। आता काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण महाराष्ट्रातल्या जनतेनं कर्नाटक सरकारचा हा देखील विचार केला पाहिजे की जे सीमा भागातले मराठी लोक आपले जे आहेत, जे आपले नातेसंबंधातले असतील, जीवाभावाचे आहेत, त्यांना देखील छळण्याचं काम कर्नाटकचं काँग्रेस सरकार करतंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देखील बाजूला करण्याचा विचार कर्नाटकचं सरकार करतंय। त्याच्यामुळं काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही, काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही, काँग्रेस कोणालाच मानत नाहीत। एवढी ती स्वयंभू झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी काही लोक पुढे येत आहेत। ह्याच्या कार्यक्रमावर असं मला नाही वाटत कोणतं सरकार बंदी करेल, कारण निर्देश दिले म्हणजे काही सरकारी अधिकारी जे संघाचं काम करतात त्यांच्यासाठी त्या निर्देश माझ्या माहितीप्रमाणे
संघाच्या कार्यक्रमाला कशा पद्धतीनं कोणत्याही सरकार बंदी घालू शकत नाही आणि कोणत्याही विचाराचा असो, मला वाटतं कोणत्याही विचाराला अशा पद्धतीनं बंदी घातली जाऊ नये. RSSच्या कार्यक्रमांवरून काँग्रेसमधील मतमतांतर आता उघडपणे समोर येऊ लागली आहेत. एकीकडे केंद्र सरकार संघाला सन्मान देतंय, तर दुसरीकडे काँग्रेस नेते त्यांच्या प्रवेशावरच बंदीची मागणी करतायत. आणि या वादातून आगामी राजकीय समीकरणांवरती काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रियांक खरगेंच्या पत्रानंतर कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा संघाच्या कार्यक्रमावरून नवा वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात आणि प्रशासन यावर काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कर्नाटकहून काशीनाथ सुळकोडेंसह तेजू काटवटे, पुढारी न्यूज.